मंडळी, विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे। आता कुठल्याही क्षणी राज्यात आचारसंहिता लागेल आणि कुठल्याही क्षणी निवडणुकीची तारीख जाहीर होईल अशी परिस्थिती आहे। या सगळ्यात एक मतदारसंघ मात्र घराण्याच्या राजकारणात मग्न आहे। केव्हाही निवडणुका लागल्या तरी एकमेकांच्या विरोधात लढण्यास तयार असलेलं घराणं म्हणजे निलंगेकर घराणं। याच घराण्याचं वर्चस्व असणाऱ्या निलंगा विधानसभा मतदारसंघात भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर हे विद्यमान आमदार आहे। मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत लातूर लोकसभेत काँग्रेसचे उमेदवार तथा निलंग्याचे भूमिपुत्र डॉक्टर शिवाजी काळगे यांचा दणदणीत विजय झाला, तर भाजप उमेदवाराला दणदणीत पराभवाला सामोरे जावं लागलं। अतिशय अटीतटीच्या लढतीत देशमुखांनी केलेल्या परफेक्ट नियोजनातून भाजपचा करेक्ट कार्यक्रम केला गेला। विशेष म्हणजे अपेक्षा नसताना निलंगा मतदारसंघातून भूमिपुत्र व जातीय समीकरणामुळे काँग्रेसला मोठं मताधिक्य मिळाल्यानं आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपसाठी ही एक प्रकारे धोक्याची घंटा असल्याचं दिसून येत आहे। मात्र निलंग्यात आघाडीचा करिश्मा घडवून आणला तो काँग्रेस नेते अशोक पाटील निलंगेकर यांनी। हाच करिश्मा आता त्यांच्या बाबतीत घडवून आणण्यासाठी आणि आपल्या वडिलांचा मतदारसंघ परत खेचून आणण्यासाठी अशोक पाटील निलंगेकर हे स्वतः निलंगा विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे नक्कीच निलंगेकर घराण्यातील वर्चस्वाला खिंडार पाडण्यासाठी निलंगेकर घराणंच पुढे सरसावणार अशी चिन्ह निर्माण झाली आहे। याच पार्श्वभूमीवर अशोक पाटील निलंगेकर हे संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर कसे वरचढ ठरू शकतात हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी कोमल ठोंबरे आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र। तर मंडळी, निलंग्याचा इतिहास बघितला तर राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील मतदारसंघ म्हणून निलंगा विधानसभा मतदारसंघ संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहे। कारण या मतदारसंघावर आधीच्या 3 नेत्यांचा अपवाद सोडला तर कोणत्या ना कोणत्या पक्षाकडून आतापर्यंत केवळ निलंगेकर घराण्याचंच वर्चस्व राहिलं आहे। लातूर मधील निलंगा मतदारसंघ शिवाजी पाटील निलंगेकर यांनी व्यवस्थित बांधला, मात्र संभाजी पाटील निलंगेकर यांनी त्यांच्या आजोबांनाच आव्हान दिलं। सन 2004 मध्ये संभाजी पाटील निलंगेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि थेट आपल्या आजोबांच्या विरोधातच दंड थोपटले। एवढंच नव्हे तर त्यांनी आपल्या आजोबांना पराभूत देखील केलं। तर 2009 मध्ये आजोबांनी नातवाचा पराभव केला। त्यानंतर 2014 व 2019 मध्ये संभाजी पाटील निलंगेकर यांच्या विरोधात शिवाजीराव निलंगेकर यांचे चिरंजीव अशोक पाटील निलंगेकर हे मैदानात आले। मात्र दोन्ही वेळेला त्यांना पराभवाचा सामना करावा लागला। तेव्हापासून संभाजी पाटील निलंगेकर हेच या मतदारसंघात सरस ठरत आले आहे। मात्र यावेळी निलंगा विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व बदलण्याचे संकेत मिळत आहे। कारण निलंगा विधानसभा मतदारसंघात गेल्या काही निवडणुकात लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला मताधिक्य मिळतं। मात्र यावेळी पहिल्यांदाच काँग्रेसच्या उमेदवाराला 20,000चे मताधिक्य मिळाल्यामुळे निलंगा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांचा उत्साह वाढला आहे। त्यामुळे संभाजी पाटील निलंगेकर यांच्या विरोधात पारंपरिक मैदानात असणारे अशोक पाटील निलंगेकर यांच्या विजयाच्या आशा उंचावल्या आहेत। आता अशोक पाटील निलंगेकर यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास अशोक पाटील निलंगेकर म्हणजे महाराष्ट्र काँग्रेसमधलं मोठं नाव। वडील आणि माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या छत्रछायेखाली अशोक पाटील निलंगेकर यांनी राजकारणाचे धडे गिरवले। शिवाजीराव पाटील निलंगेकरांप्रमाणेच अशोक पाटलांनीही मतदारसंघातील जनतेच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं। राजकारण म्हणजे समाजकारण करण्याची मोठी संधी आणि याच संधीचं सोनं करण्यासाठी अशोक पाटील निलंगेकरांनी सक्रिय राजकारणात सहभाग घेतला। अगदी विद्यार्थी चळवळीपासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली। अशोकराव पाटील निलंगेकर यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, जिल्हा बँकेचे चेअरमन अशी अनेक पदे भूषवली। शिवाजीराव पाटलांनंतर त्यांचा वारसा सक्षमपणे चालवण्याचं काम अशोक पाटलांनी केलं। ग्रामीण भागात नेतृत्व तयार करण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले। अशोक मित्र मंडळाच्या माध्यमातून तरुणांच्या हाताला रोजगार दिला। सामाजिक प्रश्नांची जाण असलेला नेता अशी अशोक पाटलांची विशेष ओळख आहे। मतदारसंघात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे। जनतेचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यात अशोक पाटील निलंगेकरांचा वाटा राहिलाय। मिश्किल शब्दफेक, अभिव्यक्ती, वक्तृत्व शैली यामुळे अशोक पाटलांचं व्यक्तिमत्व अधिक समृद्ध झालं आणि जनतेलाही ते आपलेसं वाटू लागलं। लातूर जिल्ह्याच्या राजकारणात निलंगा हा सुरुवातीपासून अत्यंत महत्त्वाचा आणि कायम चर्चेत असलेला मतदारसंघ आहे। एकीकडे या मतदारसंघानं राज्याला मुख्यमंत्री दिला तर दुसरीकडे एका मोठ्या राजकीय कुटुंबातला गृहकलह सुद्धा याच मतदारसंघात पाहायला मिळाला। निलंगेकर परिवारात फूट पडल्यामुळे निलंगेकर विरुद्ध निलंगेकर अशी लढाई 3 निवडणुकात पाहायला मिळाली।
आधी शिवाजीराव पाटील विरुद्ध संभाजी पाटील आणि नंतर अशोक पाटील विरुद्ध संभाजी पाटील अशी लढत महाराष्ट्रानं पाहिली। काही अपवाद वगळता निलंगा मतदारसंघावर निलंगेकर कुटुंबियांचीच सत्ता राहिली आहे। डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यानंतर संभाजी पाटील निलंगेकर यांची मतदारसंघावर पकड आहे। पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मात्र भाजपला लातूरमध्ये हवं तसं यश मिळालं नाही। भाजपच्या सुधाकर शृंगारेंचा पराभव करत शिवाजी काळगे विजयी झाले। संभाजी पाटील निलंगेकरांच्या एककल्ली स्वभावामुळे भाजपचा पराभव झाल्याची चर्चा या मतदारसंघात आहे। तसंच लातूरमधल्या अंतर्गत गटबाजीला त्यांनी खतपाणी घातल्याची चर्चा ही सामान्य कार्यकर्त्याकडून आहे। सत्तेत महत्त्वाच्या पदावर राहून देखील मतदारसंघातील प्रश्नांना तडीस नेण्यात संभाजी पाटलांना काही यश आलेलं दिसत नाहीये। निलंग्यात असणारी बेरोजगारीची भीषणता, शिक्षण संस्थांची कमतरता, औद्योगिक प्रकल्पाचा अभाव आणि कायमचा भेडसावणारा पाणी प्रश्न या सगळ्यामुळे संभाजी पाटील निलंगेकर यांच्या विरोधात मतदारसंघात वातावरण असल्याचं चित्र आहे। त्यामुळेच लातूर तर हातून गेला, पण यंदा निलंगाही भाजपच्या हातून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। संभाजी पाटील निलंगेकरांना या मतदारसंघात टक्कर देण्यासाठी काँग्रेसमधून अनेक इच्छुक उमेदवार असले तरी निलंग्यात निलंगेकर घराण्यातील व्यक्तीच संभाजी निलंगेकर यांना पाडू शकते अशी जोरदार चर्चा आहे। काँग्रेस पक्षानेही संभाजी पाटलांचे काका अशोकराव पाटील निलंगेकर यांना पुन्हा तयारीला लागण्याचे आदेश दिले आहे। संभाजी पाटलांविरुद्ध अशोक पाटलांनी 2 वेळा निवडणूक लढवली, पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला। मात्र यंदा लोकसभेत मतदारांनी काँग्रेसला दिलेली साथ पाहता यंदा अशोक पाटलांच्या मागे जनता उभी राहील असं वातावरण सध्या निलंगा मतदारसंघात दिसून येत आहे। यंदाची जातीय समीकरणं बघता महाविकास आघाडीला याचा फायदा मोठ्या प्रमाणात होऊ शकतो, कारण नक्कीच काँग्रेसच्या उमेदवाराबरोबर आता वंचितमध्ये मोठे नाव असणारे डॉक्टर अरविंद भातांब्रे नसणार आहे, कारण त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे। त्यामुळे यावेळी ते पक्षांची बाजू सांभाळताना दिसतील। म्हणूनच त्यांचं मताधिक्य काँग्रेसच्या भावी उमेदवाराला मिळेल, तर भाजप विरोधात एकवटलेला मराठा समाज आणि या जिल्ह्यात आरक्षण मोहिमेचे पडलेले तीव्र पडसाद यामुळे नक्कीच संभाजी पाटील निलंगेकर यांना याचा फटका बसू शकतो। त्यामुळे नक्कीच निलंगा विधानसभा मतदारसंघाचा गड राखून ठेवणं संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासाठी मोठं जिकरीचं ठरणार आहे। भाजपच्या या मतदारसंघातील विजयाचे सारे श्रेय हे संभाजी पाटील निलंगेकर यांना जातं, तर यंदा काँग्रेसच्या उमेदवाराला इथून मिळालेलं मताधिक्य याचं श्रेय हे अशोक पाटील निलंगेकरांना जातं। त्यामुळे येत्या काळात अशोक पाटील निलंगेकर यांना निलंगा साथ देणार की संभाजी पाटील निलंगेकरांना निसटता विजय हाती लागणार, यावरील तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका। बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र।